नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. वर्षाच्या शेवटी ना बऱ्याच वेळेला आपल्या मनात हा विचार येतो की अरे वर्ष इतकं पटकन गेलं ना, कळलंच नाही वर्ष कसं गेलं. आणि मग असं वाटतं की ह्या वर्षी थोडा अजून वेळ पाहिजे होता, अजून काहीतरी बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्या वगैरे असं. तर वेळ तर सगळ्यांना सारखाच मिळतो, वर्षात तेवढीच मिनिटं असणार आहेत. पण आज असं एक मी गोष्ट तुमच्यावर शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे आपले जो वेळ आहे तो असा एक्सटेंड झाल्यासारखा, टाइम एक्सटेंड झाल्यासारखा वाटेल. करू तर आपण कोणीच शकत नाही, पण त्याचा जो अनुभव आहे वर्षाचा तो तुमचा नक्कीच बदलू शकेल आणि तुमचं हे वर्ष अविस्मरणीय होऊ शकतं. आता ह्यासाठी काय आहे तर आपल्याला थोडंसं ब्रेन कसं काम करतं आणि कसं मेमरी, आपल्या आठवणी कशा बनतात हे जरा थोडंसं बघायला लागेल. कारण कसं आहे की आपल्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्या हे जे सेन्स ऑफ टाइम आहे, म्हणजे वेळ किती आहे ह्याच्याशी खूप निगडीत असतात, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या असतात. तर आता ब्रेन आता म्हणलं तर आता असं दिसतं की ब्रेनमध्ये असं काही कॅलेंडर सारखं हे नाहीये की म्हणजे 22 तारीख 20 तारीख कुठलीही किंवा जानेवारी महिन्यात काय झालं असं. तर असं जसं आपण कॅलेंडरमध्ये महिना तारीख असं वार असं आहे तसं आपल्या मेमरी असं स्टोअर होत नाही मेंदूमध्ये. ती स्टोअर कशी होते तर त्या एखाद्या घटना घडते त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्या मनामध्ये स्टोअर होते आठवणींच्या ह्याच्यामध्ये. तर आता बघा की मी तुम्हाला म्हणलं की मागच्या 10 तारखेला, मागच्या वर्षीच्या 10 जानेवारीला तुम्ही काय केलं किंवा काय 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 खाल्लं, काहीच तुम्हाला, तो अगदी नेहमीचा दिवस असेल तर तुम्हाला काहीच आठवणार नाही की त्या दिवशी काय खाल्लं काय केलं. कारण आपला जो ब्रेन आहे तो असं, आपल्याला असं वाटतं की तो गोष्टी साठवतो, पण खरं तर ब्रेन असं आहे की तो डिझाईन्ड आहे की सगळं जास्तीत जास्त गोष्टी विसरायला आणि फक्त ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्याच लक्षात राहतात. सो आता मी जर का म्हटलं आणि तुमचा 10 जानेवारी हा मागच्या वर्षीचा अत्यंत साधारण दिवस होता, रोजचाच दिवस होता, तर त्याचं तुम्हाला काही आठवणार नाही की तुम्ही त्या दिवशी काय खाल्लं, काय केलं, ऑफिसला गेला, काय कपडे घातले होते, काही नाही. पण तेच जर का 10 जानेवारी कोणाचा तरी तुमच्या घरातला वाढदिवस असेल, कोणाचा तरी मित्रमैत्रिणींपैकी काहीतरी कोणाचं वाढदिवस असेल, कोणाचं लग्न असेल, काहीतरी तुमचं ऑफिसमध्ये त्याशी तुम्हाला प्रमोशन मिळालं, काहीही असं वेगळं असेल मागच्या 10 जानेवारीला, तर मात्र तुम्हाला लगेच त्या संबंधित सगळ्या गोष्टी आठवतील. सो म्हणजे आपल्याला असं वाटतं की ब्रेनमध्ये सगळ्या गोष्टी साठवल्या जातात, तर तसं नाहीये. फक्त महत्वाच्या आपल्याला उपयोगी पडतील वेगळ्या एवढ्याच गोष्टी आपल्या मेंदूमध्ये साठवल्या जातात, बाकी सगळ्या डिलीट होतात. जसं आता मी म्हणलं की एखादा साधारण दिवस अजिबातच लक्षात राहत नाही. सो हे सगळे जे साधारण दिवस असतात ना ते एकमेकांना जोडले जाऊन ते ब्लर होतात, त्याच्यात काहीच वेगळं असं मेमरी दिली जात नाही ब्रेनला. कारण पूर्वीपासून असं की आपण आदिमानव काळापासून रोजचा दिवस सारखाच असायचा आणि तो रोजचा दिवस आपल्याला स्टोअर केलं तर आपल्याला शक्यच होणार नाही जगणं, कारण इतकी माहिती आपण रोज आपल्या ह्याच्यामध्ये असते. सो म्हणून ब्रेन काय म्हणतं की जे आपल्याला सर्व्हायव्हलसाठी म्हणजे जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या काळात तर म्हणजे आपण हंटर गॅदरर, म्हणजे जेव्हा लोक हे शिकारीला जायचो तर कुठे शिकार मिळू शकते किंवा कुठे धोका जास्त आहे, पाणी कुठे आहे, कुठे झाडं आहेत फळं वगैरे असलेली जिथे खाण्यासाठी आपल्याला गोष्टी मिळू शकतील. सो ह्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या लक्षात राहाव्यात म्हणून तशी सोय आपल्या ह्याच्यामध्ये केलेली आहे. सो ह्याच एवढ्याच गोष्टी आपल्याला फक्त महत्वाच्या लक्षात राहतात, रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आपण लक्षात राहत नाही, कारण नाही तर ब्रेनमध्ये ओव्हरवेल्म होईल एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम आपल्याला लक्षात राहिल्या तर आपल्याला सुचणारच नाही काही. तर म्हणून आता आपल्याला जर का टाइम पण असाच हे केला जातो की काहीतरी वेगळं असलं तर ते रजिस्टर होतं, ती आठवण आपल्या ह्याच्यामध्ये त्याचा एक सेगमेंट तयार होतो आणि असाच सेगमेंट आपण ते रिट्रीव्ह करतो. जेव्हा आपण आठवतो तेव्हा त्या सेगमेंटमध्ये अशी आपली मेमरी हे तोडलेली असते, म्हणजे स्टोअर केलेली असते माहिती. सो म्हणून एखादी स्पेशल डे असतो त्या दिवसाचा अगदी प्रत्येक गोष्ट आपल्याला आठवते आणि रोजच्या दिवसातलं आपल्याला काय थोडे दिवस आठवतं, पण नंतर ते सगळं पुसून टाकलेलं असतं ब्रेननी, ते काही लक्षात राहत नाही. सो म्हणून आता आपण ह्याचा वापर कसा करता येईल की हे वर्ष आपल्याला अविस्मरणीय करायचंय, तर मग आपल्याला अशा जास्तीत जास्त काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. कारण आपलं सेन्स ऑफ टाइम जे आहे, किती वेळ गेलेला आहे हे आपल्या किती आठवणी झालेल्या आहेत ह्याच्याशी निगडीत आहे. सो आपल्याला जास्तीत जास्त आठवणी तयार करायच्या आहेत आणि ह्यासाठी मग काहीतरी वेगळा अनुभव घ्यायला पाहिजे, काहीतरी वेगळं, रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं आपण केलं तर ते आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर होईल. सो आता बघा, तुम्हाला हा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की जेव्हा आपण एखाद्या ट्रिपवर जातो तेव्हा असं वाटतं की किती वेळ आहे आपल्याला, म्हणजे खूप
खूप वेळ गेलेला आहे असं वाटतं. किंवा अगदी ऑफिसमधला वगैरे पहिला दिवस असतो, त्या दिवशी सगळ्यात गोष्टी इतक्या नवीन असतात की त्या साठवल्या जातात आणि मग असा तो पहिला दिवस सुद्धा खूप मोठा होता असं वाटतं. आणि रोजचा आपला दिवस असतो तर कधी सकाळ होते आणि कधी रात्र होते आपल्याला कळतच नाही आणि तो लक्षातही राहत नाही. सो म्हणून यावेळेला काय करायचं ह्याचं जेव्हा आपण प्लॅनिंग करतो, कारण कामं तर संपत नाहीत, कामं तर चालूच राहणारे रुटीन आहे आणि कामं महत्वाची पण आहेत, ती करणं अगदी गरजेचंच असतं. पण त्याच्या आपल्याला कुठे वेळ काढता येईल तिथे काहीतरी वेगळं करण्याचा आपण प्रयत्न केला. वेगळ्या व्यक्तींशी भेटलो, वेगळं काहीतरी वाचलं, वेगळा अनुभव घेतला, तर आपल्याला तो दिवस मोठा आहे, ती वेळ, चांगला गेलेली वेळ ती आपल्या ह्याच्यामध्ये आठवण म्हणून साठवली जाईल. आणि अशा जसं जसं आपण ह्या गोष्टी गोळा करू आपल्या आठवणी या वर्षाच्या, तसं तसं ते वर्ष मोठं होतं. त्या वर्षी आपल्याला जास्त वेळ होता असं वाटेल, कारण ते जास्त त्याचे सेगमेंट्स आपल्या मेमरीमध्ये त्या वर्षाचे तयार झाले असतील. सो म्हणून हा जरा सुरुवातीलाच हा व्हिडिओ घेतलेला आहे, कारण आपण बऱ्याच वेळेला काय होतं की खूप काम आहे म्हणून नवीन काही करायला टाळतो. अगदी मी सुद्धा, म्हणजे हे एवढी कामं पडलेत आणि आता अजून नवीन काय करायचं असं आपल्या डोक्यात येतं. पण आपण आता जर तो आपल्याला वेळ वाढवायचा असेल, या वर्षी आपल्याला असं तो एक फिलिंग पाहिजे असेल की हे वर्ष छान, भरपूर वेळ होता, भरपूर लक्षात राहण्यासारखं वर्ष होतं, तर मग आपल्याला काहीतरी नवीन अनुभवांना वेळ देणं पण गरजेचं आहे. सो म्हणजे सेम गोष्टी करणे का नवीन काहीतरी त्याच्यामध्ये जिथे कुठे करता येईल, काहीतरी वेगळं रुटीनपेक्षा ते तिथे आपल्याला घालता येईल, तर मग तो सगळंच आपल्या ते लक्षात राहायला या वर्षातल्या गोष्टी उपयोग होईल. आणि मग आपण जितक्या मेमरीज जास्त, आठवणी जास्त, तितका आपला सेन्स ऑफ टाइम, म्हणजे किती आपल्याला वेळ मिळाला यावर्षी हे जास्त. सो म्हणून हा एक वेगळा ट्रिक आहे जास्त हे वर्ष अविस्मरणीय करण्यासाठी. आय थिंक आनंद पिक्चरमध्ये सगळ्यांना माहिती आहे, तो एक फेमस डायलॉग आहे की जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. आय थिंक तिथे हेच म्हणायचं आहे बहुतेक. सो बघा, तुम्हाला आवडतंय का, पटतंय का? चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि आवडलं तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. थँक्यू. नमस्कार.